नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, माझे एक क्लायंट आहेत. मी LIC ऑफ इंडियामध्ये गेले 25 वर्ष झालं काम करतो आहे. माझा एक पॉलिसी होल्डर मित्रांनो, वय त्याचं 32 वर्ष आहे. त्या मुलाने, आता मुलगाच म्हणू, त्याचं लग्न झालेलं आहे, एक मुलगा मुलगी आहे. त्या व्यक्तीने सोलापूरला ट्रेननं गेला तो पुण्यावरनं, आणि त्याची आई कर्नाटकला आहे. ते आई सतत संपर्कात होती, फोन करत होता, बोलत होता, व्यवस्थित होता. आणि त्यांनी काय केलं, ट्रेनमधनं उतरला आणि थोडं चालत चालत जाऊन नदीवरनं उडी मारली. म्हणजे ब्रिजवरनं, पुलावरनं उडी मारून नदीत उडी मारली आणि तो वाहत गेला आणि दुसऱ्या तिसऱ्या गावाला जाऊन तो सापडला. तो म्हणजे डेथ बॉडी. मित्रांनो, मला काय सांगायचं या घटनेतनं एकच की उद्या काय घडणार आहे कुणाला माहिती नसतं. चांगला होता तो व्यक्ती मित्रांनो, आणि परत आईचा फोन उचलत नव्हता, कारण तो नदीमध्ये पडल्यामुळे फोन लागत नव्हता. आणि नंतर ते पोलिसांनी डेड बॉडी घेतली आणि संपर्क केला मोबाईलमधनं. मित्रांनो, मला एक सांगायचे की त्या व्यक्तीच्या पॉलिसी होत्या, 5-6 पॉलिसी होत्या, जवळपास 50 लाखाचा इन्शुरन्स होता, परंतु 1 वर्षापूर्वीच ते सरेंडर केले होते. बघा, आता ते आई जरा त्या मुलाची थोडी अशिक्षित होती आणि चांगले व्यक्ती होते, परंतु मी त्यांना सांगत होतो सरेंडर करू नका, परंतु त्यांनी बंद केले होते 1 वर्षापूर्वी. मित्रांनो, सुसाईड क्लॉजला सुद्धा त्या जुन्या पॉलिसी होत्या 5-6 वर्षाच्या. 1 वर्ष सुसाईड क्लॉजला नियम आहे. सुसाईड जरी केलं तरी 1 वर्षाची पॉलिसी जुनी असेल तर क्लेम मिळतो. मला सांगायचे जे घडायचे ते घडलं, परंतु आपल्याला माहीत नव्हतं, त्यांना पण आणि कुणालाच माहीत नव्हतं उद्या काय घडणार आहे. परंतु आपण जे चांगले कामं केले ते टिकवणं पण गरजेचं आहे. हे एक किस्सा झाला, हे एक असं प्रकरण झालं. दुसरं एक, हे मी तुम्हाला हे सत्यकथा सांगतो, हे काही स्टोरी नाही. दुसरा एक माझा पॉलिसी होल्डर, त्यांचं वय 45च्या दरम्यान आहे. त्यांची पण एक पॉलिसी होती आणि ते भरलेली नव्हती पॉलिसी. त्यांना मी सांगितलं होतं, सतत सांगत होतो, रिमाइंडर पाठवत होतो, फोन करतो, त्यांनी भरलेली नव्हती. आणि अचानक त्यांनी दुपारच्या 2च्या सुमारास भोसरीला, बालाजीनगरला राहत होते, आणि ते गोडाऊन चौक भोसरीचा, तिथं गेले असताना दुपारी 2ची वेळ होती आणि त्या चौकामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि ते जागीच ठार झाले. मित्रांनो, आता हे पॉलिसी ह्यांची होती, परंतु भरलेली नव्हती, आणि त्या व्यक्तीनं पॉलिसी 1 वर्षापूर्वी सगळे सरेंडर केले होते पॉलिसी. मित्रांनो, 2 जे प्रकरणं घडलेली आहेत, सत्यकथा आहे, त्याच्यातनं एक लक्षात घ्या की पॉलिसी असूनसुद्धा भरली नव्हती आणि काही जणांनी पॉलिसीच बंद केली होती. म्हणजे मला काय म्हणायचं, पैशाचा जी करार आहे, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, तो करार आपण का बंद करतोय किंवा आपण का भरत नाही हे मला कळत नाही. हे असे कित्येक उदाहरणं आहेत, हे निवडक तुम्हाला सांगितले, असे रोज नेहमी घटना घडत असतात. आम्ही वारंवार सांगतो की पैसे भरा, आपल्यासाठी लागणार. आता उद्या कोण मरणार आहे, जगणार आहे हे कुणालाच माहीत नाही, परंतु पैसे नक्की लागणार आहेत. त्याच्यासाठी LICच्या पॉलिसी कुठल्याही आपण थकीत ठेवू नये किंवा सरेंडर करू नये. आपल्याला प्रॉब्लेम काही नसतो मित्रांनो, पैसे तर लागत असतात, परंतु आपण हे वरवरनं प्रॉब्लेम तयार करतो आणि तो गंभीर आहे समजून पॉलिसी बंद करतो. काय असतं, पॉलिसी कधी पण मिळत नाहीत आणि प्रॉब्लेम कधी येईल सांगता येत नाही. आता त्या व्यक्तीला तर माहीत होतं का, तो राहत होता पुण्यामध्ये, सोलापूरला गेला तो, आणि ट्रेनमधनं उतरून परत थोडं चालत चालत ब्रिजवर गेला, एक नदी होती आणि नदीत उडी मारली. कुणाला तर माहिती आहे का हे असं काय घडणार आहे. मित्रांनो, उद्या काय घडणार आहे कुणालाच काही कळत नाही, माहिती पण नाही, परंतु आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत. आता ती व्यक्ती तर गेली, परंतु त्याचे जे लहान 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, त्यांचं काय मित्रांनो. आणि तो मुलगा गेला, त्याच्या आईला पण मी समजून सांगितलं होतं की पॉलिसी बंद करू नका, परंतु ते ऐकलेच नाही. त्यांना पैसे सरेंडर केल्यावर पैसे कमी मिळतात, तरी त्यांना ते न ऐकल्यामुळे सरेंडर करावं लागलं. मित्रांनो, असं करू नका. आयुष्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते कधीच संपत नसतात, आणि आपण माघार घेणं म्हणजे 100% अपयश आहे. जसं एखाद्या अंधारामध्ये प्रकाश लावल्यानंतर आपल्याला वस्तू दिसतात, तसंच आहे. ज्ञानाचा अंधार करू नका, आपल्या मनानं काय पण करू नका. मित्रांनो, चांगले कामं टिकवा. पूर्वीच्या काळी लोक चांगले कामं टिकवत होती म्हणून ती सुखी होती. आत्ता बघा, 2-2 लाख रुपये पगार आहेत. आम्ही IT पार्कमध्ये बघतो, त्यांना सारखं स्ट्रेस आहे, कोणाला BP आहे, शुगर आहे, आणि सारखं तणावाखाली ते जीवन जगतात. हसणं हा त्यांच्या विषयच राहिलेला नाही, सारखं टेन्शनमध्ये असतं. त्याचं कारण आहे, आपण काय करतो, कर्ज जास्त करतो आणि बचत करत नाही. आता कर्जाच्या बाबतीत बोलायचं असेल तर मित्रांनो, कर्ज म्हणजे काय, कर्ज म्हणजे दुसऱ्याचं घर भरणे आणि आपलं खाली करणे याचं आहे. आता काही गोष्टी आवश्यक असतात, काही अनावश्यक असतात, आणि नेहमी व्यापारी तत्वावर आपल्याला अर्थशास्त्र समजलं पाहिजे.
जनरल तर थोडंफार तर समजलं पाहिजे, नाही तर अर्थशास्त्र जर समजलं नाही तर काम करून उपयोग नाही. आता तसंच होतं आहे 99% लोकांचं. कारण आपण जे पैसे कमवतो, कर्ज करू नये असं नाही, परंतु आपल्याला त्या कर्ज केल्यानंतर आपला फायदा किती होतो आणि आपल्याकडनं जातात किती येतात किती, ह्या तर गोष्टी ठरवल्या पाहिजेत. जसं आता एखाद्या, मी नेहमी सांगतो, घर घेऊ नये असं नाही. काही लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतात, जागा घेतात, त्याच्यातनं त्यांना रिटर्न किती मिळतं. मित्रांनो, आपण जे कॅपिटल गुंतवतो आणि त्याचे 2 ते 3% व्याज मिळतं आपल्याला. समजा 1 कोटीचा फ्लॅट असेल तर आपल्याला 30,000 रुपये रेंट मिळतं, 3% झालं, आणि आपण भरतो किती, 8%. आता अप्रिशिएशन होणार आहे किती माहिती आहे का? मला सांगा ना. साहजिक आहे, आपल्याला अर्थशास्त्र न समजल्यामुळं. घेऊ नये असं पण म्हणत नाही मी, परंतु आता आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये 7% आम्ही गॅरंटेड देतो लाईफ टाईम. मग 3% व्याज. आता बरेच लोक म्हणतात प्रॉपर्टीमधनं ॲप्रिशिएशन होते, पण किती होणार आहे, गॅरंटी आहे का? एखादा फ्लॅट विकायला काढल्यावर लगेच तो लिक्विडेट होतो का, तो विकतो का, योग्य किमतीला विकतो का? आणि पैशाची गरज तर सतत आहे माणसाला. मग हे जे आर्थिक कोंडी तयार होते ना, केवळ विचार न केल्यामुळं. माणसं कामं करतात भरपूर, परंतु श्रीमंत बनत नाही. त्याचं कारण आहे आपल्याकडं हिशोब नसतो. नेहमी व्यापारी तत्वावर आपण हिशोब करून काम केलं पाहिजे. शेतकऱ्याचं तसंच आहे बघा. आता शेती निसर्गावर अवलंबून आहे, परंतु एखाद्या शेतकऱ्याने एक पीक पेरलं की सगळे तेच करतात. म्हणजे काय होतं माहिती का, शेवटी त्याचे भाव डाऊन होतात ना. आता वेगवेगळं जर पीक घेतलं तर थोडाफार तर फरक पडेल. म्हणजे काय, आपण थोडं तर तर्कवितर्क करून काम केलं पाहिजे मित्रांनो, नाहीतर आपल्याला आर्थिक नुकसान होतं, हे सत्य आहे. आता बघा, उद्या काय घडणार आहे मला पण माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही, परंतु काही चांगले कामं असतं त्याच्यात लिहून दिले ना पेपरवर. आता माणूस म्हातारा तर होणार. ही काही लोक दुर्दैवीत, समजा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दोन्ही व्यक्ती गेलेले आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, मी अशी प्रार्थना करतो. परंतु मित्रांनो, जे प्रॉब्लेम आहे ते कधी सुटणार आहेत का, कुणी सोडवणार आहे का? बरं, अशा घटना घडू नये. नाही घडल्या तरी माणूस म्हातारा होणार आहे का नाही? मग पैसे कुठून येणार? तर बरेच व्यक्ती, गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे, बरेच व्यक्ती म्हणतात पैसे नाहीत. आता हा प्रश्न कुणी सोडवायचा असतो? आपला प्रश्न आपण सोडवायचा असतो. कुणी तर सोडवणार आहे का? बरं, आज तुम्ही पैसे नाही म्हणता, 10-20 वर्षानंतर कुठून येणार आहेत? त्यात तर वेळेस ही निसर्गाने दिलेली शरीरात जी ताकद आहे ना, इंद्रियाचे पार्ट हे कमजोर होणार आहेत. सत्य आहे का खोटं आहे, खरं आहे? मग पुन्हा तर तुम्ही काम पण करू शकणार नाही, पुन्हा पैसे कोण देणार आहे? आपले मुलं तर सांभाळतील का? लक्षात घ्या, आपण 99 काय मी म्हणतो 101% आईवडील आपल्या मुलांना चांगलं सांभाळतात त्यांच्या परिस्थितीनुसार, आणि त्यांना लहानाचं मोठं करतात. 100% म्हणतो, 100% प्रत्येक आईवडील परिस्थिती कशी असो सांभाळतात का नाही? त्यांना त्यांच्या पद्धतीने शिक्षण देतात, लहानाचं मोठं करतात. आणि 100% जे वयोवृद्ध लोक आहेत, 100% म्हणतो, त्यांना कोणी सांभाळतं का? मग असं का होतं? आणि आता त्याचं तर प्रमाण वाढते. तुमच्या समोरच आहे, सत्य कधी लपत नाही मित्रांनो. फक्त उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि कर्म तसं केलं पाहिजे. आता प्रत्येक आईवडील लहानाचं मोठं करतात, मुलांना मुलींना शिक्षण देतात. मग हे मुलं किंवा मुली आईवडिलांना का सांभाळत नाहीत? 100%. किती आश्रमाची संख्या का वाढते? का त्यांची दुर्दशा होते? त्यांना का त्रास दिला जातो? त्यांचा स्वाभिमान, त्यांना अन्न वस्त्र निवारा दिले जातात का? मग हे असं का होतं? त्याचं कारण आहे आपण पण चूक करतोय. जसं आता मुलं आपल्याला धोका देतात, आपल्याला कुठं काही तक्रार पण करता येत नाही. काय बरेच व्यक्ती बाहेर पण सांगत नाही, सांगू पण नाही, काय उपयोग होत नाही. उलट तुम्हाला मानसिक त्रास होईल, कारण पश्चाताप होतो ना. परंतु एक असं मूल म्हणून जर एक पॉलिसी काढली तर ते कधीच धोका देणार नाही. त्याच्यात रायटिंगमध्ये लिहिलेलं आहे. जसं घर, जागा, जमीन आपण खरेदी करतो कोणी का करतो? स्टॅम्प पेपर गव्हर्नमेंटला जी स्टॅम्प रेव्हेन्यू देऊन करतो खरेदी कारण ते धोका होत नाही म्हणून. तसंच आहे नाही, गॅरंटेड तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, गॅरंटेड फायदा मिळणार आहे. मध्ये नुकसान झालं, काही डिसेबिलिटी डेथ झालं तर मोठी रक्कम मिळणार आहे. म्हणजे संकटाचं प्लॅनिंग आहे, उतारवायचं प्लॅनिंग, आणि ते आपण करत नाही. आणि केलेलं काही लोक बंद करून टाकतात. आणि काही लोक म्हणतात बघू नंतर म्हणत आयुष्य संपून जातं. म्हणजे प्रश्न जाग्यावरच राहतो. मला काय म्हणायचं आहे, ते LICच्या पॉलिसी या वेळेत भरा मित्रांनो, नवीन काढा. कारण पॉलिसी काढण्यासाठी 3 गोष्टीची गरज असते. तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे, तुम्ही निरोगी पाहिजे, आणि तुमच्याकडे पैसे पण पाहिजे. आता ही 3 गोष्टी स्थिर नाहीत. वय वाढत जातं, प्रकृती माहीत नाही उद्या कशी होईल, आणि पैसे पण संपतात. कारण उतारवय झाल्यावर पैसेही संपतात, शरीरही साथ देत नाही, आणि आपल्याकडे वेळ पण नसतो. कारण आयुष्य वाढलेलं असतं आणि ते प्लॅनमध्ये बसत नाही. म्हणजे आपण रोज संकटाच्या खाईत जातो आहे, आणि जे आपलं जे चांगलं जीवन आहे ते
चांगलं जीवन निघून जाते आणि आपण संकटात जातो आहे. म्हणजे त्या प्लॅनपासून आपण एक्झिट होतो आहे. काही लोक तर तरुणपणातच झालेत. आता मी बऱ्याच काही व्यक्तीच्या पॉलिसी केलेल्या आहेत, त्यांना पॉलिसीच मिळाली नाही, LIC दिलीच नाही, कारण वय कमी आहे. परंतु शुगर BP एक वर्ष आम्ही प्रयत्न केलेला आहे, कित्येक वेळा ब्लड टेस्ट केले, असे काही जणांचे केले. मी नावं सांगत नाही, माझ्याकडे आहे सगळे पेपर. बरेच लोक म्हणतात पॉलिसी, पण एवढी सहजासहजी मिळत नाही मित्रांनो. पॉलिसी सगळ्या तपासण्या होतात आणि ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत मित्रांनो. आणि ॲग्रीमेंट आहे पैशाचं, काही होऊ अथवा न होऊ, गॅरंटेड ॲग्रीमेंट आहे. आता LIC ऑफ इंडियाची बघा, आता बँकेमध्ये सध्या काय रूल आहे, पूर्वी 2 लाखाचा FDवर इन्शुरन्स होता, आता कितीचा केला आहे, 5 लाखाचा. तुमची एखाद्या बँकेत, नॅशनल बँकेमध्ये 50 लाखाची FD आणि उद्या जर बँक दिवाळखोर झाली तर तुम्हाला 5 लाख मिळतात, 45 लाख रुपये बुडतात. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर FDवर इन्शुरन्स आपण काय करतो, 50 लाखाची पॉलिसी छोट्याशा EMIमध्ये देतो. मग एवढं चांगलं असून, एवढं सगळं असून काय घेतलं जात नाही? मानसिकता आहे आणि त्याचंच रूपांतर होऊन दुःख येतं, त्रास होतो, लोक सुसाईड करतात, कर्जबाजारी होतात, आयुष्यातला आनंद नष्ट होतो. आयुष्य तर कमी होत चाललं आहे, ते थांबवता येत नाही, परंतु शेवटी त्रास का होतो? आता जे लोक आहे बघा, लहानपणी बाळ छोटं असतं, त्याला आईवडील सांभाळ करतात, शिक्षण देतात, त्यावेळेस तो खुश आनंदी असतो. 2 रुपयाचा बॉल दिला तरी तो उड्या मारत असतो. म्हातारपणी 2 रुपयाचा बॉल दिल्यावर चालतं का? मी असं का सांगतो, वय बदलले की तुमच्या गरजाचं स्वरूप बदलतं आणि गरजा आहे ना, हे हेवी होतात. महागाई वाढते ना, कॉस्ट, जसं अन्न वस्त्र निवारा ह्याचे रेट वाढणार आहेत का कमी होणार आहेत? मग आपल्याकडे प्लॅनिंगच नसतं. केलं तर अपुरं असतं आणि केलं तर आपण SIP, म्युच्युअल फंड, घर जागा जमीन करतो, ती जिथे कसलीच गॅरंटी नाही, फक्त धोका आहे. मला सांगा, तुमच्या रूम जरी भाड्याने दिले असेल आणि एखादा भाडेकरून असेल, तुम्हाला टेन्शन येईल का आनंद वाटेल? वाटतं का कधी असं? किती आपण भयानक आपल्या आयुष्याला मोठं संकट निर्माण करतो आहे. कसं आहे, कसं आहे, ज्ञानी असावं माणसानं, अज्ञानपणाचं लक्ष नाही. आणि काही लोक माहिती असून दुर्लक्ष करतात. अरे मी सांगतो ते काय तत्त्वज्ञान नाही, सिंपल गोष्टी आहेत, आपल्यासाठी आपण तयारी करत नाही. मग आपल्याला हे वाईट वेळ आपण निर्माण करतो आणि लोक म्हणतात नशिबानं. नशीब कुठून तयार होते? नशिबाचा जन्म कुठून होतो? कर्मातनं. कर्म चुकीचं असेल, नशीब काय करणार आहे? आता केल्याशिवाय कुठले, मला सांगा, रुपया निर्जीव आहे, पैसे निर्जीव आहेत ना, त्याच्यात जीव आहे का? मग निर्जीव जर वस्तू आपल्याला, जर सजीव माणसाचा जर पराजय होतो, सजीव माणसाचा जर त्याच्यात सर्वनाश होतो, म्हणजे कोण भारी आहे मला सांगा? निर्जीव वस्तू. माणूस सजीव असून काय उपयोग आहे? तर चांगलं वाईट करते, परंतु ते इम्प्लिमेंटच करत नाही ना. चुकीचे विचार, चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहणे आणि खोट्या गोष्टीला खरं आहे म्हणून जीवन जगणे, हेच चाललेलं आहे. आता SIPमध्ये गॅरंटी आहे का कसली? तर सब्जेक्ट टू मार्केट SIP कंपनी म्हणते, म्युच्युअल फंडवाले, आणि हे म्हणतात गॅरंटेड. आता साधी गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहा, आभाळ टेकल्यासारखं वाटते की नाही? टेकलं आहे का? जिथं टेकल्यासारखं वाटते तिथं जा, तुम्ही बघा टेकलं आहे का? मग डोळ्यानं पण आपल्याला धोका दिला ना, इंद्रिय पण धोका देतात, मन पण. बड्डे म्हणतो आपण, काय पण म्हणतो, आपल्या मनाला काय पण वाटतं. मनात जे येणारे विचाराने काही पण येतात आणि ते चुकीचे विचार तिथंच थांबवले पाहिजेत आणि चांगले विचार फॉरवर्ड केले पाहिजेत, सवय लावून घेतली पाहिजे. आता काही लोक व्यसनं करतात, काही लोक चुकीचं काम करतात. एक चुकीचं काम झालं, फायदा झाला की दुसरं अजून करतो, तो त्याला ॲडिक्शन होतं, त्याला सवय बनून जाते. आपल्याला सवय पण चांगल्या लावल्या पाहिजेत. म्हणजे काय होतं, आपण आपला सर्वनाश करतो आणि खापर आपण सगळ्यावर फोडतो. गुन्हेगार, खरा मेन गुन्हेगार आपणच आपला आहोत. म्हणून तर म्हणलं एका अभंगात, तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलास. आपण दुसरीकडे शोधत असतो. आपण बऱ्याच लोकांना आपण तत्त्वज्ञान सांगतो, सगळं सांगतो, आपल्या मनाला आपण कंट्रोल करतो का? मनाला शांत ठेवणं, मनाला चांगलं विचारणं, हे फार मोठं काम आहे, जिकिरीचं काम आहे, हे फार कौशल्याचं काम आहे, ते आपण केलं पाहिजे. आता लोक काय म्हणतील, काय म्हणणार आहेत, ह्याच्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय मिळवायचे, टार्गेट आपलं. जसं रेल्वे स्टेशनवर गेलं तिकीट द्या म्हणलं तर कुठलं देणार आहे ती? तर आपल्याला बघा, म्हातारपणी सोय करतच नाहीत बरेच लोक, बघू नंतर म्हणतात. मग काय होतं, आपली आर्थिक कोंडी होती मित्रांनो. सगळं काय आपल्या हातात असतं, आपण हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहून हे हा प्रश्न गंभीर करतो आणि परत म्हणतात ना. आता काही लोक तर आम्हाला असे भेटतात, म्हणतात देवसुद्धा बुद्धी देतो. आता देव काय वाईट चांगली देत असतो का? कर्म तुम्ही करायचं तुमच्या हातानं, विचारानं. माणसाच्या दोन्ही गोष्टीनं कर्म घडतं ना, चांगलं किंवा वाईट. मनात येतात विचारानं, तो माणूस ते करायला लागतो आणि फार त्याचा त्रास व्हायला लागला किंवा नुकसान झाल्यावर पुन्हा कळतं की मी चुकीचं काम केलं. आता काही लोक इन्व्हेस्टमेंट करतात चुकीच्या ठिकाणी, परत ते बँका बंद होतात, कॉपरेटिव्ह, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या, काही लॉस होतो.
नंतर म्हणतात, नंतर पुन्हा काही तर करून उपयोग आहे का? मग अगोदर जर ते अभ्यास केलं, जसं परीक्षेच्या अगोदर अभ्यास करणं फायद्याचं आहे का परीक्षा झाल्यावर का परिणाम आल्यावर? बरेच लोक परिणाम आल्यावर सुद्धा जागा होत नाहीत काही लोक. आता मग तसं जर असतं तर मग आपल्या देशामध्ये हे जे फ्रॉड होतात का होतात मला सांगा? फ्रॉड होण्याचं कारण काय आहे? कारण नावं बदलू ते लोक येतात, परत 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 लोक आपले तेच करतात. कारण आपण त्यांना चान्स देतो मित्रांनो. आपण काय करतो, लालचीपोटी किंवा आपण विसरून जातो. आता कोरोनामध्ये बघा किती लोक अलर्ट होते, मेडिक्लेम पॉलिसी घेतल्या, LICचे घेतल्या, नातं घेतल्यात, काही ते बी बंद केल्या. म्हणजे आपण काय करतो, वेळ आली की जागा होतो, असं नाही ना होत. त्याच्यातच घात होतो माणसाचा. जसं आता त्या व्यक्तीचं मी सांगितलं, त्यांनी तो उडी मारला आणि एक्सपायर झाला. म्हणजे त्यांना पॉलिसी असूनसुद्धा बंद केल्या. आता त्याचं नुकसान झालं तरी बंद करतात काही लोक पॉलिसी. म्हणजे हे काय सक्तीची बचत आहे तुमच्या भविष्यासाठी. जसं प्रॉव्हिडंट फंड असतो ना, तिथे पण तसंच आहे ना. नाही, प्रॉव्हिडंट फंडामध्ये इन्शुरन्स नसतो, ते इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स म्हणजे जे पैसे तुम्ही ठेवले नाही त्याची गॅरंटी आणि त्याच्यावर बोनस. मॅजिकल काम आहे, जादुई काम आहे मित्रांनो. परंतु हे कळत नाही. आताच्या कलियुगामध्ये तर लोकांना चांगल्या गोष्टी पटतच नाही. माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. आणि जर पटत असते तर LICच्या पॉलिसी लोकांनी अजून घेतल्या असते. आहे त्या बंद करतात लोक पॉलिसी. आता ते म्हणतात रिटर्न मिळत नाही. रिटर्न मला सांगा, रिटर्न किती मिळतं हे माहिती आहे का? एखादा माणूस जर एक प्रीमियम भरून गेला तर त्याला किती रिटर्न मिळतं? बरं, जाणं येणं आपल्या हातात आहे का? म्हातारा तर होणार आहे 100%. म्हणजे उत्पन्न बंद होणार, त्याची तयारी काय केली आपण? आणि मुलं, आपले मुलं, आता ठीक आहे, मुलं तुम्हाला सांभाळतील गॅरंटी आहे का? तुम्हीच कमवलेल्या प्रॉपर्टी वाटून घेतात, द्यावंच लागते मुलाला. म्हणजे आपण आपल्या कर्मामध्येच बरंच काही दडलेलं आहे मित्रांनो. आता हे अशा घटना घडल्यावर आम्ही बोलणं म्हणजे लोक म्हणतात असं काय होणार आहे का? माहिती असतं का? माहिती नाही म्हणूनच करायचं. बऱ्याच वेळेस काय असतं, गाडीला ब्रेक का लावतो? माहिती नाही ना कधी माणूस पुढे येईल, खड्डा येईल. मग तयारी अगोदर करायला पाहिजे का नाही? आता एखाद्या विद्यार्थ्याने एखादा मार्क कमी पडला तर डोनेशन द्यावं लागतं का नाही? मग तेच मार्क अगोदर मिळत असतं. आम्ही तेच सांगतो आहे अगोदर. घराला कुलूप लावतो आपण, वाहनाला ब्रेक लावतो, कशासाठी करतो? म्हणजे आपण काही गोष्टी करतो, काही गोष्टी करत नाही. आताच्या काळात तर प्रॉब्लेम एवढाच आहे. आता मला सांगा, बँका काय करतात? तो बँकेच्या विरोधात बोलत नाही. बँका काय करतात? ठेवी घेतात आणि तुम्हाला लोन देतात. आपण ठेवीच ठेवत नाही, बचतच करत नाही. मग आपण डबल दंड मारून घेतो. बँकाला 7% FDला इंटरेस्ट रेट आहे आणि लोनला 14% आहे. मग काय होतं, आपण जे कष्ट करतो त्याच्यात दुसऱ्याचा वाटा निर्माण करतो. आपण करतो. आपल्याला पूर्ण आपल्या कष्टाचं फळ नको आहे असाच अर्थ होतो. आता तुम्ही कमवलेला पगार आहे, त्याच्यात इंटरेस्ट किती जातं हे आपण बघत नाही. आपला जी हिशोब असतं ना, दोन्ही बाजूनं करत नाही. जसं बॅलन्स शीट असते अर्थशास्त्रामध्ये, कसं आहे, बॅलन्स शीट, क्रेडिट, डेबिट असं दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे ना, आणि टॅली झाल्या पाहिजेत. आपलं टॅलीच आपण करत नाही, एकच बाजू बघतो. त्याच्यामुळेच आपल्या चुका वाढतात. मित्रांनो, LICचा प्रीमियम वेळेत भरा. मेडिक्लेम पण घ्या. आता बरेच लोक प्रीमियम वाढला म्हणून मेडिक्लेमची पॉलिसी भरत नाहीत. माझा अनुभव सांगतो मित्रांनो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तर असं म्हणतो का, नाही पैसे जास्त लागतात, जाऊ द्या, मरू द्या, असं कोणी तर म्हणतं का? मग कमवलेले पैसे सगळे दुसऱ्याला द्यायची वेळ येते ना. आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे ते करत नाहीत. असुरक्षित आपण जीवन जगतो, त्याच्यामुळे धोका निर्माण झाल्यावर आपण वाहून जातो ना. असंच होतं. आणि काही लोक अलर्ट आहेत, ते लोक श्रीमंत बनतात. श्रीमंती गरिबी ही कष्ट तर करावंच लागेल, परंतु त्याच्यापेक्षा प्लॅनिंग महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्लॅनिंग नाही केलं तर माणूस कधीही यशस्वी होत नाही. जसं आता म्हणतो ना, आता तर गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. सरकारी नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही, आणि महागाई वाढते, पगार मिळत नाही. एकेका घरची 10-10, 15-15, 20-25 हजाराच्या वर पगार नाही कुणाला. खर्च तर 50-60 हजार आहे. एका घरची 3-3 जण काम करतात, त्यावेळेस घर चालतं. मित्रांनो, हा प्रश्न नेहमी वाढत जाणार आहे. हा सोडवला तर सुटेल, नसता कधी सुटणार नाही. हा जीव घेणा प्रश्न निर्माण होईल. पुढे चालून बघा ना, फार गंभीर प्रश्न निर्माण होईल. आपण सहज खर्च करतो, परंतु पैसे ठेवत नाही मित्रांनो. आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. गुंतवणूक वाईट नसते, जागा चुकीची असते. जिथे कसलीच गॅरंटी नाही रिटर्न मिळायची, भरलेले पण, तिथं आपण पैसे ठेवतो. आणि भविष्यात जर आर्थिक टंचाई निर्माण झाली तर पैसे कोण दिलं आपण कधीच विचार करत नाही. त्यासाठी आपलं 2 मुलं असतील तर एक मूल म्हणून पॉलिसी घ्या, मोठी घ्या. आणि त्याच्यावर जी तुम्ही प्रीमियम भराल तो गॅरंटेड जास्त परत मिळणार आहे आणि कायदेशीर मिळणार आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे. आपले मुलंसुद्धा आपल्याला कायदेशीर सांभाळत नाहीत, म्हणून तर आश्रमाची संख्या वाढते. मित्रांनो, मला एकच सांगायची की अंधारामध्ये जसं आपण एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपण टार्च लावतो, बॅटरी लावतो.
तसंच आहे, ज्ञानाचा प्रकाश मिळाला पाहिजे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. उद्या काय घडणार आहे कुणालाच माहिती नाही, आम्हाला पण माहीत नाही, परंतु चांगल्या गोष्टी केल्यावर नक्कीच चांगलं होतं हे आम्ही पेपरवर लिहून देतो. आता तर आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो. आयुष्यभर काम मिळत नाही. आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो, 25 वर्षापर्यंत आपण शिक्षणच घेतो, आता 30 वर्षापर्यंत घेतात. त्याच्यानंतर गॅरंटी नाही नोकरीची, कामाची गॅरंटी नाही. आपण काहीतरी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागवतो, परंतु इथं पैशाची आयुष्यभर पैसे मिळायची गॅरंटी आहे. मग हा आपण का करत नाही? कारण काय होतं, लांबचं दिसत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. डोळ्याला पण बघा, आपल्याला लांबचं दिसत नाही म्हणून दुर्बीणमधनं आपण बघतो, तसंच आहे. आणि ज्याला दिसतं ना तिथं त्याला प्रॉब्लेम येत नाही. म्हणून बऱ्याच लोकांना दिसत नाही लांबचं, आणि ते सांगायचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या आता बघा, एवढं सांगून आमचे व्हिडिओ ऐकून जर तुम्ही काहीच नाही केलं तर आमचं नुकसान आहे, तुमचं 100% आहे. चांगलं न ऐकणाऱ्याचंच नुकसान होतं, सांगणाऱ्याचं कधीच होत नाही. सांगणाऱ्याची किंमत आजही आहे, उद्या आहे आणि परवा पण आहे. म्हणजे नेहमीच असते चांगलं सांगणाऱ्याचं, फक्त त्याला कळायला वेळ लागतो. जसं ज्ञानेश्वराच्या झोळीत शेण टाकलं ना, आज कळते लोकांना, म्हणून दिंडी घेऊन जातात. म्हणजे सत्यज्ञान कळायला वेळ लागतो आणि हे उशिरा कळायला तर नुकसानच होतं. जसं विद्यार्थ्याला रिझल्ट आल्यानंतर मार्क कमी पडल्यावर कळून उपयोग आहे का? किंवा एखाद्या रुग्णाला मेल्यावर त्याला ट्रीटमेंट देऊन उपयोग आहे का? म्हणजे काय होतं, एखाद्या रिटायरमेंट झाल्यावर पैशाचं महत्त्व कळून बचतीचा उपयोग आहे का? तसं होऊ नये. आणि इन्क्रीज ऑफ मनी आहे मित्रांनो, पैसे वाढत असतात, असं कुठंही होत नाही मित्रांनो. आपले पैसे बघा, आता बँकेचं आपण लॉकर घेतो तर आपण त्याला रेंट देतो. इथं कसं आहे, तुमचे पैशाला इंटरेस्ट पण मिळतं आणि सिक्युरिटी पण मिळते, आणि मंथली 500 पट मिळते. 1000 रुपये भरले तर 5 लाख रुपये सिक्युरिटी मिळते, फायनान्शियल सिक्युरिटी, इन्कम गॅरंटी. म्हणून LICच्या पॉलिसी अजून नवीन वाढवा, कधीही घेता येत नाही मित्रांनो. आणि महत्त्व कधी कळतं माणसाला मिळत नसल्याच. बघा, ज्याला पॉलिसी मिळत नाही तो खूप प्रयत्न करतो, त्याला तर मिळत नाही, त्याचं काहीतरी प्रॉब्लेम असतो, समजा वय जास्त असतं. आता मी काल परवा एका ठिकाणी गेलो होतो, त्यांचं वय जास्त आहे, कुठल्याच प्लॅनमध्ये बसत नाही, ते म्हणतात माझ्याच नावावर करा. असं नेहमी घडतं मित्रांनो. आम्ही आता गेली 25 वर्ष झालं मी काम करतोय, असं नेहमी घडतं. मिळत नसल्यावर माणसाला काय होतं, काही पण करा, द्या. आता आम्ही नियम तर तोडून देऊ शकत नाही. LIC ऑफ इंडिया जे नियम आहेत त्याचं प्लॅनमध्ये वय बसत नाही, काही जणांची फिजिकल फिटनेसपणा नसतो, आम्ही काहीच करू शकत नाही. ह्याचा अर्थ तुम्ही वेळ वाया घालवला आणि त्याचं तुम्हाला आज महत्त्व कळाले, असंच होतो अर्थ. आता माणूस गरीब का होतो, आयुष्यभर काम करून गरीब का होतो, का पैसे राहत नाहीत खर्चायला? त्याचं कारण आहे, आपण पैसे कमवण्यापेक्षा जास्त खर्च करतो. हे तर आता 99% लोकांचं उदाहरण आहे. लोकांना पैसेच पुरत नाहीत. आणि मग मला सांगा, पैसे कमवायचं प्रॉब्लेम आहेत, पगार कमी मिळतो, काम जास्त करावं लागतं, हे मान्य आहे, मी मान्य करतो. परंतु खर्चायचं तुमच्या हातात आहे ना, मग खर्चावर आवर घालत नाही आपण. कर्ज काढू खर्च करतो, आपण आता ते क्रेडिट कार्डवरनं खर्च करतो. मग हे कोणी थांबवायचं? आपण काय करतो, जसं माठाला एक माठ असतो, मटकं असतं, त्याला फोल पाडल्यावरनं पाणी भरतोय, ते कधीच भरणार नाही. तसंच आहे आता 99% लोकांचं असंच चाललेलं आहे मित्रांनो. बघा, लोक आहे ना, आता काय करतात, काही लोक बघा, प्रॉपर्टी घेतात, कष्ट करतात, मेहनत करतात, चांगलं करतात, आणि इन्शुरन्स नसतो. मग सगळं ते विकून मेडिकलचं बिल भरायचं. म्हणजे करून उपयोग आहे का? जे रिस्क आहे, धोका आहे, ते ॲक्सेप्ट करायला कंपन्या आहेत ना, इन्शुरन्स कंपन्या. मग आपण त्यांना देत नाही, आपणच घेऊन फिरतो, बॉम्ब घेऊन फिरतो आपण. त्याचा कधी स्फोट होतो ना, आपण उद्ध्वस्त होतो, आपलं कुटुंब पण उद्ध्वस्त होतं. मी तर नेहमी म्हणतो, अतिरेकी बाहेर काय बघता, घरातच अतिरेकी आहेत. कसे? आता समजा एखाद्याला 2 मुलं आहेत, तो माणूस काय करतो, इन्शुरन्स करत नाही. इन्शुरन्स करत नाही म्हणजे घरच्याला खोटी प्रेम माया आहे ना, तो मुलाबाळावर, मिसेसवर, त्याच्या परिवारावर जे प्रेम करतो हे खोटं आहे म्हणतो. कारण कायदेशीर त्याला बाइंडिंगच नाही ना. आता सगळेच नॅचरल आहेत, कुणाचं कधी काय होईल, कधी संपेल माहीत नाही. परंतु तशी जर वेळ आली, म्हातार तर होणार आहे, त्यावेळेस काय करणार? म्हणजे आपण धोका निर्माण करतो ना, आपण बॉम्बच निर्माण केल्यासारखा. तो न दिसणारा, परंतु त्याचे इफेक्ट भयानक आहेत ना. म्हातारपणी जगायसाठी पैसे नाहीत, किती वाईट अवस्था आहे. उद्या काही दुर्दैव झालं, मुलांचं शिक्षण करता येत नाही, म्हणजे हे आपण निर्माण करतो कर्मानं. अज्ञानाचा अंधार आहे मित्रांनो, तो आपण तयार करतोय. कसं आहे, ज्ञानी बनलं पाहिजे मित्रांनो. श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा नसावी. तसं ही अंधश्रद्धा आहे मित्रांनो. आणि कसं आहे, खोटे मुखोटे आहेत आजकाल, शो केला जातो, दिखावा केला जातो. दिखाव्यात बरबाद होतं ना माणूस, वेळ पण जातो आणि पैसे पण जातात. लोकांना दाखवून उपयोग काय आहे? आपल्या खऱ्या गरजा ओळखल्या पाहिजेत. आपण उद्या कुटुंबासाठी खरं प्रेम करतो का हे कशावरनं कळतं? तुम्ही इन्शुरन्स करा ना. कारण कुणाचं आयुष्य किती आहे माहिती आहे का?
आता तो 30-32 वर्षाचा मुलानं उडी टाकून तो एक्सपायर झाला, त्याची लहान लहान मुलं आहेत, त्याला कोण सांभाळणार आयुष्यभर? मी त्याचं जीवन उद्ध्वस्त केलं, हा तर गेलाच निघून. मित्रांनो, काय होतं, कर्मात फार मोठी ताकद आहे. पिढ्यानपिढ्या बदलायची ताकद आहे आणि बरबाद करायची पण ताकद आहे. आणि आज लोक बरबाद करत आहेत. म्हणजे काय होतं, आणि आता कसं आहे, अज्ञान पण आहे मित्रांनो, आणि किंवा काही काही लोकांना माहिती पण असून ते दुर्लक्ष करतात. म्हणून LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी घ्या. आयुष्यभर इन्कम मिळेल, आपल्याला स्वाभिमान पण राहील आपला, आणि आपल्याला गरजा पण भागतील. मित्रांनो, इन्कम जनरेट आहे. तुम्ही जसं पैसे कमवता ना, तसे पैसे मिळतात आयुष्यभर. आणि काही झालं तर, प्रॉब्लेम झाला तर आपल्याला मोठी इन्कम गॅरंटी पण मिळते. म्हणून, आणि सरकारची संस्था आहे मित्रांनो. आता इतके प्लॅन चेंज केलेले आहेत ना, सगळ्यांच्या गरजा ओळखून, पूर्ण समाजाच्या, पूर्ण लोकांच्या, पब्लिकच्या ज्या गरजानुसार प्रॉडक्ट तयार केलेलं आहे. 5 वर्ष भरायनं आयुष्यभर घ्या, असं कुठं होतं का? काम तर मिळते का, आणि करू शकतो का? मला सांगा, नोकरी तर मिळते का? कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर, इंजिनियर, कोणी पण असू देस, त्यांना आयुष्यभर काम मिळते का? आणि पगार तर मिळतो का? आणि करू शकतो का? गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. ह्याच्यावर फार सिरियस विचार करा. आणि मला अधिक माहितीसाठी फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, जे 2 सत्यकथा सांगितल्या तुम्हाला माझ्या पॉलिसी होल्डरच्या आहेत. एक जणानं पॉलिसी असून प्रीमियम भरला नाही, ॲक्सिडेंट डेथ झाला, आणि दुसऱ्यानी सुसाईड, आत्महत्या केली ना. त्यांनी होत्या त्या पॉलिसी बंद करून टाकल्या. आणि नवीन तर काढायचं सोडूनच द्या. आता नवीन काढायचं लोक तर म्हणतात पैसेच नाहीत. मित्रांनो, संकट आपण तयार करतोय आणि दुसऱ्याचा फायदा करतोय, स्वतःचा तोटा करतोय. म्हणजे आपल्या घरातले पैसे दुसऱ्याला देण्यासारखं आहे. आता मेडिक्लेमच्या पॉलिसी नसतात बरेच लोकांच्या. आता महागाई वाढते का नाही? मला सांगा, आज जर हॉस्पिटलला एखाद्या ऑपरेशनला 1 लागले, 1 लाख जर लागत असेल तर अजून 4 वर्षाला 4 लाख लागतील का, 3 लाख लागतील का, 50,000 लागतील? साधी गोष्ट आहे. मग त्यासाठी आपण तरतूदच करत नाही ना. काय काय ज्यांच्या पॉलिसी असतात फार छोटे असतात, मासून नसल्यासारखे. वाढ करा म्हणलं की आम्हाला प्रॉब्लेम सांगतात. मित्रांनो, माणसाचा जन्म कशासाठी झाला आहे? प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. आपण प्रॉब्लेम वाढवतो, सांगणाऱ्या माणसालाच काय तर करून पळवून लावतो आपण, आणि आपल्याला वाटते आपण जिंकलो. खरं हरलो आहे आपण मैदानातनं. लढाईचं मैदान आहे ना, त्याच्यात आपण हारत असतो. आम्ही विनामूल्य सर्व्हिस देतो. मला सांगा, मी नेहमी सांगत असतो, डॉक्टरकडे गेल्यानंतर गॅरंटी मिळते का? आपण ट्रीटमेंट घेतो. कॉलेजमध्ये आपण मुलांना ॲडमिशन घेतो, गॅरंटी मिळते का? मग का करतो? वकिलाकडे गेलो तर कायदेशीर सल्ला किंवा भांडण असेल, आपलं काही असेल, कोर्ट कचेरी, तिथे गॅरंटी मिळते का? मग आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, इथं सगळी गॅरंटी मिळते तर का करत नाही? त्याचं कारण आहे मानसिकता आणि अज्ञानपणा. आणि कधी कधी माहिती असून उगीच ओव्हर कॉन्फिडन्स असतो माणसाला. बघू नंतर काय काय लोक तर म्हणतात मेडिक्लेमची पॉलिसी घेतल्यानंतर आम्हाला क्लेम आल्याने पैसे गेले. आता काय, अशा लोकांना काय सांगायचं मला सांगा? आता ठीक आहे, मागं झालेलं सांगू शकता, उद्या काय होणार माहिती आहे का? मोठा क्लेम आला तर काय करणार? घर विकून, जाहीर लिलाव करून विकावं लागेल, घर, जागा, प्रॉपर्टी. आणि त्यासोबत मानसिक तणाव किती येतो. मग हे सगळं आपण तयार करतो. हे होऊ नये म्हणून मला फोन करा, आम्ही प्लॅनिंग करून देऊ. काय केलं पाहिजे? इन्कमच्या काही पर्सेंटेज आपण सेव्हिंग केलं पाहिजे. पगारच कमी मिळते म्हणायचं. एखाद्याला 30,000 जर पगार असेल तर 25 मिळते म्हणायचं, तेवढंच भागवायचं. आणि काही काही लोकांना मी सल्ला देतो मित्रांनो, ज्याचं घर आहे स्वतःचं, त्यांनी भाड्यानं राहतोय म्हणून रेंट बाजूला काढून ठेवा. म्हणजे दुसरं घर होईल 10 वर्षात 20 वर्षात. म्हणजे इन्कम सोर्स चालू होईल. किंवा सेव्हिंग करा LIC ऑफ इंडियामध्ये. म्हणजे काय होतं, आपण प्रॉफिटमध्ये जर आपण फायदेशीर, आपल्याला काय होतं, फायदा होतो ना. आपले पुढचे आर्थिक प्रश्न कमी होतात. आता बचत करताना बघा, पॉलिसी करताना आम्ही जातो ना सांगायला, लोक टाळटाळ करतात. त्यांना वाटतं लई त्रास होईल. त्रास कसा होईल? त्रास भविष्यातला कमी होणार आहे. जसं अभ्यास केल्यावर फायदा होतो का नुकसान होतं? रुग्णांना ट्रीटमेंट घेतल्यावर फायदा होतो का नुकसान होतं? मला सांगा, घराला कुलूप लावल्यावर फायदा होतो का उघडं ठेवल्यावर फायदा होतो? साध्या गोष्टी आहेत ना. मग एवढं मागासलेपणा विचाराचा का, कर्माचा का, त्याच्यातच आपला घात होतो. आणि होऊ नये म्हणून मला फोन करा. अधिक माहितीसाठी आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे LIC ऑफ इंडियामध्ये. आणि मेडिक्लेमची पण पॉलिसी करणं गरजेचं आहे. बरेच लोक मेडिक्लेमचे आहे तेवढीच रिन्यू करतात. तसं करू नका, कारण ते पैसे कुठेही पुरणार नाहीत. उद्या काय घडेल कुणाला सांगता येईल. मी 2 उदाहरणं सांगितली. एकाने सुसाईड केला आणि एक ॲक्सिडेंटमध्ये गेला. त्यांना माहिती होतं का उद्या काय घडणार आहे? आता ते गेले दोन्ही व्यक्ती. आज घरच्याची परिस्थिती काय, चांगली आहे का वाईट आहे? मला सांग. करता कमवता माणूस गेला ना. हे असं कोणाच्या घरात होऊ नये मित्रांनो. आणि इथं काय बचत आणि सुरक्षा आहे, दोन्ही पण आहे ना, कॉम्बिनेशन. एका प्रॉडक्टमध्ये 2 फायदे आहेत.
तुमचे पैसे व्याजासहित परत मिळणार आहेत, तुम्हाला वापरता येणार आहेत. बँका तेच काम करतात ना, ठेवी घेतात आणि कर्ज देतात. मग आपलेच पैसे आपल्याला वापरायला मिळाले तर जास्त फायदा होईल का नाही? मग हे कधी कळायचं? मला एका बँकेनं लोन दिलं नव्हतं 50,000 रुपये, आता 50 लाख रुपये लोन मिळते, कारण 20-22 वर्षामध्ये मी पॉलिसी वाढवल्या. साधं उदाहरण आहे, आपल्यापाशीच आपल्या नावावर पैसे ठेवायला आपण का असं करतो? आणि हे प्रमाण वाढत आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, तो बंद होणार आहे, कारण 8% इंटरेस्ट रेट आहे, परत बोनस आहे, आयुष्यभर इन्शुरन्स आहे आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण घेणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस हॉस्पिटलचा खर्च, औषध गोळ्याचा खर्च, तपासण्याचा खर्च वाढत आहे, इन्फ्लेशन वाढत आहे आणि आपण संकटात जात आहे. ओके, थँक्यू.